नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले होते. दिवस काय अजून उगवला नाही. माझं सगळं आवरून मी आता किचनमध्ये आली स्वयंपाक करायला. इथं भेंडी स्वच्छ धुवून नितळायला ठेवली. भेंडी सगळी चिरून घेतली. थोडासा लसूण घेतला बारीक करून. पोरांच्या डब्याला करायची भेंडी, मिठाची करायची. जरा जास्तच कवळी होती भेंडी, त्यामुळे सुकली. आणून पण 2-3 दिवस झाले. चला आता करून घेते भाजी भेंडीची. कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला. तर तेलामध्ये जिरे टाकले, लसूण, आता भेंडी टाकून घेते. भेंडीमध्ये मीठ टाकलं आणि आता भाजी न झाकता अशा शिजवून घेते. झाकली की चिकट होती भेंडी. आणि शिजल्यावर मग शेंगदाण्याचं कूट टाकते. तर आता इथं मस्त अशी भेंडीची भाजी करून झाली. सगळ्यांची आंघोळी झाली. ते आता चहा ठेवलाय आता. आणि 7:15 वाजून गेले. त्या दिवस चांगला ऊनवर आले. आता मस्त असं कवळं ऊन पडले. आणि इथं माझी पातळ भाजी पण करून झाली. मटकीच्या डाळीची आमटी केली. कणिक मळून घेतली. चला आता चपात्या करून घेते. चपात्या करून झाल्या त्या सगळ्या आणि स्वयंपाक सगळा करून झाला. आता 10:15 वाजले त्या आणि सगळ्यांची जेवणं झाली. भांडे घासून झाले ते. चला आता घरातलं सगळं काम झाले. कशात पाणी घेतले आणि आता रानात निघाले. माळावर आलो आहे आता. काल केळी भिजवून घेतली. केळी भिजवतच 1-2 वेळेला ड्रिचिंग केली ती, पण पाणी वाहून जात होतं. पाण्यामधनं औषध वाहून जात होतं, त्यामुळं परत केलीच नाही. दारच धरली काल. आता आज आलो ड्रिचिंग करायला. बॅलरमध्ये औषध करून ठेवलेलं आहे. चला आता करून घेऊ ड्रिचिंग केळीला. 12:30 वाजले त्या आणि केळीला ड्रिचिंग करून झाली. आता ट्रॅक्टरमध्ये टाकून औषध आणले. कांद्याला औषध टाकून घ्यायचे. चला खोऱ्यावर आता दार धरलेले काल. खोऱ्या आणते जाऊन औषध मिसळायला. दुपारच्या 1:15 वाजले त्या आणि कांद्याला औषध टाकून पण झाले सगळं. चला आता घरी निघालोय. पाण्याची कळशी आणलेली, घरी घेऊन जाऊ. आणि इथं भाजीसाठी कांद्याची पात, कांदाच घेतले तो उपटून. वाट्याच्या कडले का अर्धा सार आहे. त्याला आम्ही फवारत पण नाही आणि औषध पण टाकत नाही. खायसाठी ठेवला आहे ती. फवारायच्या आधीच मी एक मोठी पेंडी आणली काढून. चला आता कांद्याची पात, कळशी घेऊन जाऊ घरी आता. आणि इथं गोसाळी पण सापडली ती थोडी. मळावरनं घरी आली आता मी. आणि इकडे मामाचं चालू आहे गव्हाला दारं धरायला. आता तुम्हाला गहू दाखवते आपला कसा उगवलाय. असं उगवलंय गहू. ह्यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने पेरलाय. 9 काकऱ्या आहेत त्या एका साऱ्यामध्ये.
हे अशा काकरे दिसतोय गहू चांगला. आमचे दुपारचं जेवण झाली आणि आता थोड्या वेळानं पोरं येतील शाळेतलं. पोरांसाठी आता शिरा करायला लागली. भरपूर असं तूप टाकले, आपल्या घरचं तूप आहे म्हशीचं. करून घेते आता शिरा. पावणे 5 वाजले. त्या पोरांना शाळेत आल्यावर शिरा दिला खायला. खात बसले ती पोरं. आता खाली चालले मी गुरांना वैरण आणायला. गवत आणायचे कापून. आणि आता मामाचा गहू सगळा भिजवून झालाय. शेवटच्या साऱ्यावर मामा पाणी लावून कॉक बंद करून गेले तर घरी. आता इकडं खाली आलो रानात, विहिरीकडल्या उसाकड पाणी लागलं होतं, त्यामुळे इकडं बरे दिवस झाले येत नव्हतं कोण. आणि गवताला सगळ्यात तुरा आलाय. बी पडले तर निबार झाले गवत. शाळा का आता खात नाही तेही, पण गोरं खाते ती. भरपूर वैरण कापून घेतली. भाऊजी आले तर गाडी घेऊन न्यायला. आता नेऊ आणि गाडीवर देऊ बांधून. आता इथल्या उसापाशी आलोय आणि इथं बांधाच्या कडेला एक बोरीचं झाड आहे. भरपूर बोरं पिकले ती. झाडा बसूनच खाते ती भाकरं. सहा वाजले ते. आता गुरांना पाणी दावते आणि वैरण आणली. वैरण टाकते पाणी दावून. गोर पाणी दावून गाईची धार काढली. आता पोरं आली ती दूध पाजायला बाळाला. वैरण टाकली सगळ्या गुरांना. आता कालवाडाच पण पिऊन झाले. बांधते त्याला पण आता. चला आता स्वयंपाकाला जाते आता घरात. आज ज्वारीच्या भाकरी करायची. त्या भाकरी करायला चालू आहे त्या. आणि भाकरी सोबत खायला आता करणारे मी रानात आणलेली ताजी कांद्याची पात सगळी चिरून घेतली. करून घेते आता. तर आता भाजी करण्यासाठी कढईत तेल ठेवले तापायला. तेल तापले, त्याच्यामध्ये आता जिरी टाकते. लसूण, जिरी लसूण चांगलं परतले. आता कांद्याची पात टाकून घेते. पात सगळी टाकून घेतली. आता गच्च भरलेली दिसते कढई, पण शिजन तशी पात कमी होती. आणि ह्याच्यामध्ये खरं तर हरभऱ्याची डाळ असते, पण आता हरभऱ्याची डाळ नाही, त्याच्यामुळे मी मुगाची डाळ घातलेली आहे भिजत. टाकून घ्यायची डाळ. परत एकदा व्यवस्थित हलवून घेते. पात आता शिजून बऱ्यापैकी कमी झाली. आता मीठ टाकते. आता भाजी शिजते तोपर्यंत आता शेंगदाणा कुटून घेते.
पात चांगली शिजली. आता त्याच्यामध्ये आता चटणी टाकते, हलवून घेते व्यवस्थित. आणि हे हलवून झालं की लगेच आता शेंगदाण्याचं कूट टाकते. चटणी टाकून चांगली हलवून घेतली पात एकदा. आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकलं. थोडंसं मोठं मोठं असं ठेवले कूट, मोठं मोठं छान लागतं. आता एकदा व्यवस्थित हलवून घेते आणि झालीच आता कांद्याची पात तयार. तर आता मामाला आणून दिले जेवायला. मामाला विचार होता कशी झाली भाजी. मामा चांगली झाली का पात? तिखट? मामाला आमच्या जरा जास्त तिखट लागतं. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय. या सगळ्यांनी ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पात खायला. जेवण करून घेतो आता. आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. उद्या भेटू तशाच एखाद्या छानशा नवीन ब्लॉग सोबत. धन्यवाद.